हॅलो, नमस्कार मित्रांनो, आपलं स्टॉक विथ लाईफमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला एका कन्सेप्टबद्दल शिकवणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे FVG, मीन्स फेअर व्हॅल्यू गॅप. तर FVG कधी क्रिएट होते आणि कशामुळे क्रिएट होते याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहे. तर चला, आता हा चार्ट आहे गोल्डचा. मी घेतलेला आहे 1 तासाचा टाईम फ्रेम. तर FVGमध्ये काय माहिती आहे का, FVGमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट जे आहेत ते आहेत आपल्याला 3 कॅन्डल्स, बरोबर. 3 कॅन्डल्स. सपोज आता ही एक फर्स्ट कॅन्डल आहे, ही फर्स्ट कॅन्डल आहे, ही आता आपली सेकंड कॅन्डल आहे आणि आपली थर्ड ही कॅन्डल आहे. तर FVG म्हणजे काय, म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, की आपल्याला प्राईजमध्ये आहे ना इम्बॅलन्स आपल्याला फाइंड करायचं असतं. आणि ज्या वेळेस प्राईजमध्ये इम्बॅलन्स क्रिएट होतो तर प्राईजमध्ये एक पॉसिबिलिटी असते की प्राईज तिथून बाउन्स होऊन त्याच्या करंट डायरेक्शनला मूव्ह करेल. ठीक आहे. तर त्यालाच आपण SMCमध्ये म्हणतो की बिग प्लेयरची मुवमेंट आली. पण आपण जो आहे ना पहिला जो मुवमेंट येणार आहे, की म्हणजे आपण हे नाही फाइंड करू शकत की बिग प्लेयरची एंट्री कुठे आहे, पण आपण त्याचे फुटप्रिंट आहेत ना, तर ह्यावाल्या गोष्टी आपण तर आपल्याला त्या पद्धतीनं एंट्री करायचं. तर मी तुम्हाला ना FVG हा कसा फाइंड करतात मी हे तुम्हाला सांगतो. हे बघा, ही जे फर्स्ट कॅन्डल आहे, हा फर्स्ट कॅन्डलचा हाय आपल्याला घ्यायचा आहे आणि ही जी आपली थर्ड कॅन्डल आहे, तर थर्ड कॅन्डलचा लो. ठीक आहे. हा आहे थर्ड कॅन्डलचा लो. जो याच्यामधला जो काही गॅप असतो, म्हणजे गॅप कोणता, आता हा वाला जो गॅप आहे, हा इथून धरून हा इथपर्यंतचा जो गॅप आहे 11.24चा, तर तो असतो आपला FVG. तर FVG फाइंड कसं करायचा, की आपल्याला पहिलं काय चेक करायचं आहे, आपल्याला फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल, तर फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो हा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर जी प्राईजमध्ये आपल्याला इम्बॅलन्स दिसते त्याला आपण FVG म्हणतो. तर मी आता हे एक रेक्टँग्युलर टूलनुसार आहे ना मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. तर ही आहे FVG. तर ज्यावेळेस पण प्राईज ही अशी FVG क्रिएट करते, बरोबर, अशी FVG क्रिएट करून वरती जाते. तर प्राईजमध्ये ना एक पॉसिबिलिटी असते की ज्यावेळेस प्राईज त्याच FVG वरती येऊन टॅप करते, म्हणजे ही जी कॅन्डल आहे जी की FVG क्रिएट करते त्याचं 50% एरियाला येऊन एक विक क्रिएट करते, म्हणजे की मोस्टली ही कॅन्डल एक अशा पद्धतीने बनते. तिथून प्राईज जी आहे ना ही बाउन्स बॅक करते. तर हे झालं तुम्हाला एक ड्रॉइंग करून शिकवलेलं. तर मला माहीत नाही तुम्हाला किती समजलं याच्यामध्ये किंवा किती नाही. तर तुम्हाला मी ॲक्च्युली आहे ना चार्टवरती दाखवतो. तो हा आपला गोल्डचा चार्ट आहे. तर याच्यामध्ये 1 तासाच्या ह्याच्यामध्ये आहे ना इथे एक FVG क्रिएट झालेले आहे. आज फक्त आपण FVGबद्दल शिकणार आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण आहे ना ऑर्डर ब्लॉकवरती म्हणजे आपण कसं ट्रेड प्लेस करू शकतो आपण याच्याबद्दल माहिती घेऊया. आता फक्त जस्ट FVG शिकवते मी. तर FVGमध्ये बघा, जी फर्स्ट कॅन्डल आहे, फर्स्ट कॅन्डलचं मी काय म्हणलं तुम्हाला, त्याचा आपल्याला हाय मार्क करायचं. तर मी केला थर्ड कॅन्डलचं काय करायचं आहे, लो. बघा, तर याच्यामध्ये आहे ना प्राईज इनबॅलन्स झालेली आहे. तर जी प्राईज इनबॅलन्स झालेली आहे ना, तर त्या प्राईजला आपण FVG म्हणतो. आता FVG ड्रॉ कसं करायचं, ह्या ट्रेडिंग व्ह्यूचं जे टूल्स आहेत त्या टूल्स फॉर्ममध्ये आहे ना इथे एक आपल्याला दिसेल ब्रशेस, हायलायटर्स, याच्या खाली आहे ना एक सेप्समध्ये रेक्टँग्युलर नावाचा एक ऑप्शन आहे. तर रेक्टँग्युलर नावावरती क्लिक करायचं. हा फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो, आणि ह्याला असं आपण ड्रॉ करायचं. ठीक आहे. मी काय म्हणलं की जी कॅन्डल आहे त्याच्यामध्ये प्राईस इम्बॅलन्स झाले ना, त्या कॅन्डलचा 50%चा एरिया आपल्याला एक ड्रॉ करायचं, की एकदम शार्प एंट्री आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकते. त्या 50%चा एरियावर तुम्ही क्लिक केला. देन ही जी FVG आहे ही FVG तुम्ही काढून टाका. आता डॉट. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपण ॲनालिसिस केली 1 तासावर, पण आपण ट्रेड कुठं पंच करणार, आपण ट्रेड पंच करणार 5 मिनिटावरती. ठीक आहे. डॉट बघा,
ही 5 मी 0.5ची लेवल काढली होती, त्या लेवलला मार्केटने टॅप केला, बरोबर. म्हणजे 33-32 किती 33-32 पासून मार्केट वरी गेलं कुठपर्यंत 33-37, म्हणजे कमीत कमी आपल्याला याच्यामध्ये 50 पिपचं टार्गेट भेटलेलं आहे. किती 50 पिपचं टार्गेट. ठीक आहे, तर मी तुम्हाला आहे ना लावून दाखवतो. जसं मी FVG तुम्हाला ही क्रिएट करून दाखवली, ही फर्स्ट कॅन्डल, ह्या फर्स्ट कॅन्डल तुम्ही लो घेणार, लो टाकल्यानंतर तुम्हाला किती म्हणजे कमीत कमी 1:1.2चं आपण स्टॉप लॉस देतो, एक 20 पिपचा, जास्त नाही, आपण 20 पिपचाच देतो स्टॉप लॉस. तर आपल्याला कमीत कमी नाही म्हणलं तर एक 1:1 या 1:2 पर्यंत आपल्याला टार्गेट तुम्ही याच्यामध्ये फाइंड करू शकता. तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, FVG काय असतं काय नाही. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, समजलंच नसेल, असं वाटत असेल की नाही हा व्हिडिओ थोडा फास्ट झाला आहे, की एक्झॅक्टली काय असतं फेअर व्हॅल्यू गॅप, तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल परत आणखी एक वेळेस माहिती देईन. धन्यवाद.